मराठा आरक्षणाचा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी या गावापासून आपल्या आंदोलनाची सुरुवात केली। पाहता पाहता त्यांच्या आंदोलनानं संपूर्ण महाराष्ट्र व्यापला। देशभरामध्येच नव्हे तर जगभरामध्ये उल्लेख केला जाऊ शकेल अशा प्रकारचं अनोखं आंदोलन महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी पाटलांच्या नेतृत्वाखाली केलं। जरांगे पाटलांसमोर सरकारनं देखील अक्षरशः लोटांगण घातलं। ते म्हणतील त्या पद्धतीनं रात्रंदिवस कामही केलं, पण जरांगे पाटलांचं समाधान अजून काही झालेलं दिसत नाही। त्यातच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि अनेक उमेदवार पाटलांनी आपल्या मनाप्रमाणे निवडून आणले। याच कारणामुळे अनेक पटीनं वाढलेला आत्मविश्वास राजकारणात भूमिका घेतल्याशिवाय पाटलांना स्वस्थ बसू देत नाही असं आज वाटतंय। त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करण्याची तयारी त्यांनी चालवलेलीच आहे। मराठवाडा हा त्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे आणि त्यातच अंबड आणि गेवराई मतदारसंघ हा तर न्यूक्लिअर पॉइंट आहे। या दोन मतदारसंघात तर पाटलांच्याच मनाप्रमाणे व्हायला पाहिजे याची तयारी त्यांनी केलेली दिसते। त्यातच भारतीय जनता पक्षाचे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांच्या मनामध्ये भाजपाच्या उमेदवारीविषयी चलबिचल चालू असल्याच्या बातम्या समोर आलेल्या आहेत। आमदार लक्ष्मण पवार भाजप सोडणार का? लक्ष्मणांना तुतारीवर लढतील की जरांगे पाटलांच्या पक्षाकडून लढतील अशा शक्यता का म्हणून वर्तवल्या जात आहेत याची शहानिशा करण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रयत्न करू। नमस्कार, मी सुभाष धस, तुम्ही पाहत आहात जनप्रबोधन। मी मागच्या 8 दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता, त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कार्यक्रमामध्ये बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गेवराईचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांना उद्देशून केलेल्या विधानाचा संदर्भ घेतला होता। पण त्या व्हिडिओमध्ये मी बीड विधानसभेवर त्या विधानाचा काय परिणाम होणार यावर चर्चा केली होती। पण त्या विधानाचा आणि गेवराई मतदारसंघाचा फार जवळचा संबंध पाहता गेवराईमध्ये राजकारणामध्ये बरीच उलथापालथ होऊ शकते। पालकमंत्र्यांनी अमरसिंह पंडित यांना उद्देशून तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या घराण्याच्या पुनर्वसनाची काही तरतूद करतो अशा पद्धतीचं ते विधान केलं होतं। आता गेवराई पंडित घराण्याचं पुनर्वसन करायचं म्हणजे आमदार लक्ष्मण पवार यांच्या बाबतीत पालकमंत्र्याच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच चाललंय असाच त्याचा अर्थ होतो। पालकमंत्र्यांनी हे विधान चालता चालता केलंय असंही म्हणता येत नाही, त्याला पण अनेक कारणं आहेत। एकतर गेल्या 5 वर्षामध्ये आमदार लक्ष्मण पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट जवळीक वाढवली होती। भाजप नेत्या आमदार पंकजाताई मुंडे यांच्याबाबत अण्णांच्या कार्यकर्त्यांमध्ये फारशी आपुलकी देखील राहिलेली नव्हती। अगदी सुरुवातीच्या काळामध्ये लक्ष्मण अण्णा हे कोणत्याही पंडितांबरोबर जवळीक करायला तयार नव्हते। राजकीय तडजोडी करणं हा त्यांचा जणू विषयच नव्हता। त्यातच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आणि गेवराई पंचायत समितीमध्ये माजी मंत्री बदामराव पंडित यांच्याबरोबर युती करण्याच्या सूचना तत्कालीन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांनी आमदार अण्णांना दिल्या, पण त्यावेळी अण्णांनी या गोष्टीला सपशेल नकार दिला। त्याच वेळी पंकजाताई आणि लक्ष्मण अण्णा यांच्यातला दुरावा वाढायला सुरुवात झाली होती असं म्हटलं जातं। अण्णांच्या विधानसभेच्या वेळीही पंकजाताई यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी अण्णांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता असं ते बोलत असतात। आमदार महोदय यांनी याबाबत जाहीर वक्तव्य कधीच केलं नाही, पण त्यांनी आपल्या समर्थकांना देखील कधी अडवल्याचं दिसलं नाही। देवेंद्र फडणवीस आणि पंकजाताई मुंडे यांच्या संघर्षामध्ये अण्णा अलिप्तच राहिले होते। त्यातच लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आमदार महोदयांनी स्वास्थ्य खराब असण्याच्या नावाखाली घर सोडलं नाही असा आरोप त्यांच्यावर झाला। भाजपच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांचा प्रचार करण्यामध्ये विजयसिंह पंडित कसे आघाडीवर होते हे दाखवण्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांकडून वारंवार प्रयत्न झाला। पंडितांनी पंकजाताई बरोबर प्रचार करण्याची जेवढी उघड भूमिका घेतली तेवढी लक्ष्मण अण्णांनी घेतली नाही असंही बोललं गेलं। त्याच वेळी पुढं काहीतरी शिजणार अशा पद्धतीची शंका बऱ्याच जणांनी व्यक्त केली होती आणि त्यामधूनच बीडच्या पालकमंत्र्यांनी पंडिताच्या पुनर्वसनाचा शब्द त्यांना दिला असावा असा अंदाज लावला जाऊ शकतो। आता विषय जरी पालकमंत्र्यांकडून सुरू झाला असला तरी या विषयाला जुने संदर्भ देखील आहेत। ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन शिगेला पोचलं होतं
आणि महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती, त्यावेळी व्यथित होऊन आमदार लक्ष्मण पवार यांनी मराठा आरक्षणासाठी आपला राजीनामा थेट राज्यपालांकडे दिला होता. केवळ भारतीय जनता पार्टीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणासाठी स्वतःचा राजीनामा थेट राज्यपालांकडे देणारे लक्ष्मण अण्णा हे पहिलेच आमदार होते. गेवराई मतदारसंघात मराठा मतदारांची संख्या किती आहे आणि त्यांची क्षमता किती आहे हे लोकसभेच्या मतदानावरून आपल्याला सगळ्यांना लक्षात येतं. त्यामुळे मराठा समाजासाठी अण्णांनी केलेला हा त्याग तो समाज विसरणार नाही असा अण्णांच्या कार्यकर्त्यांचा कयास आहे. आणि त्यातच गेल्या 10 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये अण्णांनी जी विकासाची कामं केली त्यामुळे मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला. त्यामुळे मराठा ओबीसी वाद अण्णांच्या बाबतीमध्ये फार तीव्र असणार नाही असंही कार्यकर्ते बोलतात. आणि याच आधारावर कोणत्याही चिन्हावर आपण निवडून येऊ शकतो असा आत्मविश्वास आमदार महोदयांच्या समर्थकांमध्ये दिसतो. आमदार लक्ष्मण पवार हे भाजपाकडून लढणार नाहीत याला अजून काही कारणं असू शकतात. त्यात झालेल्या लोकसभेमध्ये भाजपचा उमेदवार पंकजाताई मुंडे यांना मतदारसंघात 40,000पेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर राहावं लागलं. सर्व प्रस्थापित पुढारी त्यांच्याबरोबर असताना देखील मतदारांनी दिलेला हा कौल भाजपाकडून लढणाऱ्या कोणत्याही नेत्याला धोक्याची घंटा आहे हे अण्णांनी समजून घेतलं असावं. त्यातच पालकमंत्र्यांनी पंडितांच्या पुनर्वसनाची केलेली घोषणा अण्णांच्या पथ्यावर पडली असावी आणि रंगरंगोटीच्या नावाखाली कार्यालयात असलेले भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांचे फोटो काढून टाकण्यात आल्याच्या बातम्या आहेत. आता ही रंगरंगोटी अण्णांच्या कार्यालयातली पूर्ण कधी होणार आहे, पूर्ण झाल्यानंतर तिथे नेमके कोणत्या पक्षाच्या नेत्याचे फोटो लागतात हे गुलदस्त्यातच आहे. अण्णा तुतारी वाजवणार अशा प्रकारच्या बातम्या जरी असल्या तरी महाविकास आघाडीच्या अंतर्गत तिकीट वाटपामध्ये हे गणित बसणं जरा अवघड आहे. कारण उद्धव ठाकरे गटाला जिल्ह्यामध्ये जी प्रमुख जागा दिली जाऊ शकते ती फक्त गेवराई आहे. बाकी ठिकाणी तर त्यांचा उमेदवार कोणत्याही अर्थानं महायुतीच्या उमेदवाराबरोबर तग धरू शकत नाही शिवसेनेचा. ही एकमेव जागा उद्धव ठाकरे तुतारीला देतील असं वाटत नाही आज तरी. पण दुसरी एक शक्यता आहे की मनोजदादा जरांगे पाटील हे स्वतःचे उमेदवार बऱ्याच ठिकाणी उभा करण्याची शक्यता आहे. आणि अंबड मतदारसंघात तर राजेश टोपे यांच्या विरोधामध्ये ते उमेदवार देणार नाहीत हे कोणालाही सांगण्याची गरज नाही. मग त्यांना गेवराई मतदारसंघ हाच प्रमुख मतदारसंघ राहतो. या ठिकाणी जागा उद्धव सेनेला जरी सुटली तरी जरांगे पाटलाच्या आघाडीकडून लक्ष्मणांना लढू शकतात. सध्या तरी गेवराई मतदारसंघात फक्त मनोज जरांगे यांचाच बोलबाला आहे. मतदारसंघातील कमीत कमी 70 इच्छुक उमेदवारांनी जरांगे पाटील यांच्याकडे उमेदवाराची मागणी केली असल्याची चर्चा आहे. एकूण या मतदारसंघात पाटील बोलणार तेच होणार असं म्हणणाऱ्यांची संख्या जास्त आढळून येते. प्रस्थापितांच्या विरोधामध्ये गरीब मराठ्यांचा लढा गेवराईमध्ये खोलवर रुजल्याचं दिसतंय. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या घराण्याला मराठ्यांची फारशी पसंती आज दिसून येत नाही. त्याचं कारण म्हणजे आमदार पंकजा मुंडे यांच्याबरोबर लोकसभेमध्ये ते समाज मनाच्या विरोधामध्ये जाऊन उभे राहिले. माजी मंत्री बदामराव पंडित यांचा देखील प्रभाव खूप कमी झालेला आहे. त्यातच लक्ष्मण अण्णा पवार यांनी मराठा आरक्षणाच्या संबंधानं जी घेतलेली बेधडक भूमिका होती आणि 10 वर्षामध्ये प्रामाणिकपणे केलेलं काम हे त्यांना आगामी निवडणुकीमध्ये तारू शकेल का हे निवडणुकीच्या नंतरच दिसणार आहे. एकूणच आमदार लक्ष्मण अण्णा हे पक्ष बदलतील का? त्यांनी पक्ष बदलला नाही तर पालकमंत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना घरी बसावं लागेल का? जरांगे पाटलांच्या आघाडी करून अण्णा लढले तर ओबीसी मतांवर त्याचा विपरीत परिणाम होईल का? याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा, चॅनल जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.